सावली फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक उपक्रमांतर्गत स्मशानभूमीत निस्वार्थपणे सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडला. समाजात अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या कार्याला योग्य मान्यता मिळावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी कल्याणच्या आमदार सुलभाताई गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच वाशिंद येथील वकील चेतन भोसले यांनीही आपली उपस्थिती दर्शवून उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष जयवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक जाधव, किशोर खरात, धनंजय कुमुदकर, विकी बोहीर, रमाकांत चव्हाण, प्रशांत चव्हाण, रवींद्र रत्नपारखी, सतीश वर्मा आणि प्रवीण जगताप हे मान्यवर उपस्थित होते. फाउंडेशनाचे अध्यक्ष जाधव यांनी समाजसेवक विक्रांत शिंदे, संजय मोरे, संजय शिर्के तसेच प्रशांत पाटील, वाशिम, गणेश रामदेव प्लाझा, सचिन चव्हाण, श्री गडमल, श्री पवार वसई यांचं अभिनंदन व आभार मानले. या कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन किशोर खरात यांनी केले. यावेळी आपल्या मनोगतातून सावली फाउंडेशनच्या प्रतिनिधींनी स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. आपल्या आयुष्याच्या शेवटक्षणी सन्मानाने निरोप देण्याची जबाबदारी उचलणारे हेच खरे समाजातील निस्वार्थ सेवक आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान करणे हीच खरी माणुसकी आहे असे भावनिक उद्गार व्यक्त करण्यात आले. समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी अशा उपक्रमाची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. पाहत रहा MBP माझा न्यूज 24. तर गायकवाड मॅडम आपल्याला एक दोन शब्द मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सर्वांना नमस्कार. आणि आपला आता 1 मे माईक घेतात मॅडम सर्व महाराष्ट्रभर माईक चालू आहे गेला आणि आज येथे आपण जे सावली फाउंडेशन आहे हा नेहमी तत्पर जे आपले सामान्य म्हणजे तळागाळाचे जे असतात नेहमी ज्यांना दिवसभर कमवून पोट भरायचं असतं संध्याकाळी असे जे यांच्या सावली फाउंडेशन तर्फे त्यांना नेहमी त्यांचा सत्कार केला गेलेला आणि हर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी या रविवारी त्यांचा हा प्रोग्राम असतो आणि त्याच्यात मला ते मान देतात. माझ्या हस्ते त्यांचा तो प्रोग्राम करतात. त्याबद्दल मी सावली फाउंडेशनचे जयवंत जाधव भाऊ तसेच त्यांच्या टीमचे सर्वांचे मी आभार मानते. आणि खरंच एक त्यांच्या हातातून असे जे आपले 100 आता म्हणजे झाले काय 100 जणांना त्यांचे बक्षीस देऊन झाले. आणि त्यांचा जो हा उपक्रम एक सांगायचं तात्पर्य एवढं आहे की म्हणजे असं मी अजूनपर्यंत तरी कुठे असं बघितलेलं नाहीये. कुठे जी रस्त्यावरती जी पोट भरणारी माणसं असतात आणि त्यांना हाणून त्यांचा सत्कार केलेला गेलाय. तर हे सावली फाउंडेशन हा खूपच म्हणजे एक त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहेत. अशा यांच्या जे हातातून हा असे प्रोग्राम होतात आणि सत्कार होतात त्यांचे, तर त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते आणि सगळ्यांनाही शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कोविड काळामध्ये ज्या बॉड्या आपण त्यांचे नातेवाईक आई वडील सुद्धा किंवा भाऊ बहीण सुद्धा ज्यांना हात लावू शकत नव्हते असे जे बॉड्या तेव्हा येत होते यांच्या जवळ आणि ते त्या स्मशानात त्यांचं अंत्यसंस्कार करत होते. त्याबद्दलही तुमचे खूप खूप मी सगळ्यांचे आभार मानते. तर आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या व कल्याणच्या आमदार सुलभाताई गायकवाड आपल्या सावली फाउंडेशनला नेहमी मदत करतात आणि त्यांच्या यामुळेच आमचा प्रोग्राम करण्याचा उत्साह नेहमी वाढतो. म्हणून तर असे आम्ही शेकडो प्रोग्राम कल्याणमध्ये त्यांच्या पाठिंब्यानुसार त्यांच्या सांगण्यानुसार मार्गदर्शन आम्ही घेतलेले आहेत. विद्यार्थ्यांना शिकायचं पण पैसा नाही अशा विद्यार्थ्यांसाठी रोडवरती आपण चादर टाकलेल्या, मंदिराबाहेर लोकांना आपण बऱ्याचशा वस्तू दिलेल्या, असे बरेचसे प्रोग्राम करत करत नंतर सावली फाउंडेशन मध्ये संकल्पना आली की आपल्या समाजातील असे काही बांधव आहेत ते समाजसेवा करतात. त्यांना एक ड्युटी आहे समाजसेवा करायची. आपला महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आपल्याला मातेने नेहमी शिकवलं आहे की माणूस म्हणून कसं जगायचं. तर आपल्या बरेचसे वंचित समाज आहे, गावाकुसा बाहेरच समाज आहे, ह्या लोकांना सुद्धा शाबासकीची थाप ही मिळायला हवी. ती कोण करत नाही. तर सावली फाउंडेशनने ची दखल घेतली आहे ती म्हणजे आपला हा असा समाज आहे की अहोरात्र मेहनत करत असे कामगार बंधू आहेत. आणि आज थोड्या दिवसापूर्वीच लेबर डे झाला. त्या लेबर डेच्या सुद्धा शुभेच्छा सर्वांना. आज आपण सावली फाउंडेशननं अशा लोकांसाठी प्रोग्राम ठेवलेले असे डोम समाजातील असो, आपले स्मशानभोगी. तर कसं असतं की स्मशानात हे काम करणारे असतात तर नेहमी आपल्या दुसऱ्या समाजाचे किंवा काही व्यक्ती आता यांच्या बाजूला जायला सुद्धा कचरतात.
पण सांगायचा मुद्दा असा आहे की आज हेच लोक आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत किंवा श्वास गेल्यानंतरही सोबत असतात. कुणाचाही नातेवाईक असो, मरेपर्यंत हा नातेवाईक तिथे असतो, पण शेवटची राग जाईपर्यंत हा समाज आपला तिथे असतो. म्हणजे त्यांना सुद्धा समाजाचं देणं आहे आणि ते देणं कसं सोडावं म्हणून ते आपल्या त्या एका मृत व्यक्तीपाशी किंवा मृत झाल्यानंतर सुद्धा तिथे असतात. तर बघा, ही मोठी खूप समाजसेवा आहे आणि आम्ही सलाम करतो तुम्हाला, आमच्या सावली फाउंडेशन तर्फे खूप सलाम करतो. तुम्ही हे काम खूप जोखमीने करतात आणि ते पुढे सुद्धा करणार. मित्रांनो, कोणी आपला माणूस असतो आपल्या डिअर बॉडी जवळ किंवा त्यांच्या सोबत समोर जायला सुद्धा घाबरत असतात, पण हे आपले माणसं जे स्मशान जोगी असतात, स्मशान काम करणारे असतात, त्यांना अहोरात्र डिवड बॉडी असतो, कापलेली असो, कशी असतो, परंतु जोमाने त्यांच्या ड्युटी दिलेली आहे त्या ड्युटीने त्यांना त्यांच्या समोर जावं लागतं आणि सामोरं जावं लागतं. त्याबद्दल त्यांच्या कामाला कृतज्ञता व्यक्त करून सावली फाउंडेशन तर्फे त्यांना एक मानाचा मुद्रा देतो. आणि आपला हा प्रोग्राम आहे, आपल्या प्रोग्रामसाठी आपल्या कल्याणच्या लाडक्या आदरणीय सुलभाताई गायकवाड या प्रोग्रामला आलेले आहेत. नेहमी आपल्या ह्या शोषित पीडित लोकांसाठी ते काम करतात आणि म्हणून तर त्याची ख्याती आपल्या कल्याणभर पसरलेली आहे आणि नेहमी त्या आपल्या मनात आहेत. आज आपण सावली फाउंडेशन तर्फे एक स्मशान रोग्यांचा आपण सत्कार करणार आहोत. प्रत्येक इथे आलेले आहेत. तर मी मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपले जे प्रकाश भागवती सांगळे आहेत हे या सर, हे जे आहेत आपल्या यांच्या अंडरमध्ये जी टीम आहेत, आपल्या माणसाला कुठलीही तकलीफ न व्हावी किंवा आपला हा समाज आहे आपल्या ज्या अंडरमध्ये काम करणे, स्मशानात काम करणे यांच्यासाठी काही कमी न हो म्हणून हे सुद्धा एक त्यांचे लीड म्हणून काम करतात. स्वतः ते जेव्हा अँब्युलन्सचे चालक मालक आहेत आणि कल्याण डोंबिवली रुग्णसेवेचे अध्यक्ष आहे आणि काटे मानुली जे स्मशानभूमी आहे त्याचे व्यवस्थापक आहेत. बरोबर. तर आज यांचा सत्कार व त्यांच्या टीमचा सत्कार, आज प्रथम त्यांचा सत्कार आपल्या मॅडम करतील. मित्रांनो, हा फक्त एक सन्मान सोहळा नाही तर एक कृतज्ञ आहे आमची सावली फाउंडेशन तर्फे आणि इथे आलेल्या सर्व प्रत्येक नागरिकातर्फे, आमच्या सभासदातर्फे हे एक तुम्हाला कृतज्ञते आहे आणि मानाचा मुद्रा आहे. असं म्हणतात की माणूस जेव्हा जन्माला येतो ना, मृत्यू हा निश्चित असतो. म्हणजे मरणाशिवाय, जसा जन्म होतो मरणाशिवाय पर्याय नाही, म्हणून मृत्यू स्वीकारणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण जेव्हा प्रत्येकी घरामध्ये किंवा प्रत्येक घरामध्ये सुद्धा हा प्रत्येक माणूस हा मरतच असतो, तर मृत्यूला स्वीकारलं पाहिजे आणि आपल्या या गोष्टीला सामोरे झाले पाहिजे. सुरेश बेहरे, हा, पाठ वाटते. सुरेश बेहरे तिथे थांबवले. या बोलूया. हा, काय ना म्हणतो, सूरज भारे ना, सुरेश बेहरे तिथे थांबवलंय. चालेल. राजीव वगैरे आले. हा, राजेश इंगळे. चला, राजेश इंगळे ना, बिमारे. भीमारे. हा, अच्छा, राजेश भीमारे यांचं सुद्धा स्वागत सावली फाउंडेशन तर्फे. आपले दीपक एक मिनिट इकडे बघा. एक मिनिट इकडे बघा. सचिन साहेब दिसणार. ओके, एक मिनिट इकडे बघा. जे मशानभूमीमध्ये मशानजोगी म्हणून काम करत आहेत, जे स्मशानात काम करत आहेत, रात्र दिवस 24 घंटे ते तिथे अवेलेबल राहतात आणि ते जी सेवा करत आहेत ती सेवा आतापर्यंत कोणी करू शकत नाही. कोणी रात्रीच्या वेळेला ज्या ठिकाणी थांबूही नाही शकत त्या ठिकाणी ते कामगार रात्र आणि दिवस थांबतात. ही खूप मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे आणि त्यांच्यासाठी सावली फाउंडेशन आज त्यांना प्रोत्साहित करत आहे की त्यांनी काही छोटं काम नाही करत, ते हिरो आहेत. आजच्या देशातले हिरो आहेत. खरोखर ते हिरो बोलले तर तेच आहेत जे रात्रंदिवस सेवा करत आहेत. आता सावली फाउंडेशनचे अध्यक्ष, कारण मी आता 3 वर्ष झाली संस्था चालवतोय आणि माझी सगळे सभासद सगळे चांगले आहे आणि सगळे साथ देतात. आणि माझ्या डोक्यात निश्चित असं वेगळं येतो, आज हा करायचा आहे. ह्यांना सांगतो, दीपकला, किशोरला, सगळ्या टीम सांगतो, बाबा आज प्रोग्राम करायचा आहे, ठीक आहे आपण करूया. पण असं नाहीये आपण प्रोग्राम करायचाच. फक्त 8 दिवस अगोदर माझ्या डोक्यात येतो हा प्रोग्राम करायचा आहे. परत पुढच्या महिन्यापासून आपण प्रोग्राम करतोय. PM जो पोस्टमॉर्टम करतो त्यांचा आपण सत्कार करतोय. PMचा अर्थ काय होतो, जे कापतात पोस्टमॉर्टम करतात त्यांचा आपण सत्कार करतोय. पुढच्या महिन्यामध्ये आपण हा प्रोग्राम घेणार आहेत. समाजातील प्रत्येक व्यक्ती बरेचसे कामं करत असतो, पण काही असे व्यक्ती असतात जे पडद्यामागून मोठं कार्य करत असतात आणि त्यांचा सन्मान मात्र केला जात नाही.
आज कल्याण पूर्व येथील सावली फाउंडेशनच्या माध्यमातून अशाच या बांधवांचा सन्मान करण्यात आलेला आहे. ते म्हणजे स्मशानभूमीमध्ये काम करणारे व्यक्ती. यांच्याबद्दल थोडंसं या सावली फाउंडेशनचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडूनच जाणून घेऊया, त्यांनी कशी ही प्रक्रिया केली किंवा कसे हे काम करत आहेत. नमस्कार सर, बोला. नमस्कार सर्वांना, जय भीम, जय शिवराय. आपली जी सावली फाउंडेशन संस्था आहे, जवळजवळ शेकडो प्रोग्राम या संस्थेने केलेले आहेत, जे समाजातील शोषित पीडित आणि गरीब लोक आहेत, गावाच्या वेशी बाहेर राहतात किंवा समाजाचं लक्ष किंवा आपल्या सरकार असेल कोणाचं लक्ष त्यांच्याकडे पडत नाही. आपली सावली फाउंडेशन ही संस्था आहे, या लोकांसाठी काम करते. आपण बरेचसे प्रोग्राम अंध असो, पांगळे असो किंवा मूक बधिर असो, या सगळ्यांसाठी आपण आतापर्यंत प्रोग्राम केलेले आहेत. नंतर अशी संकल्पना आली की अरे म्हणजे प्रत्येकाला ही शाबासकीची थाप ही मिळायलाच हवी, कारण समाजाचं लक्ष त्यांच्याकडे नसतं, परंतु त्यांच्यात जी काम करण्याची जिद्द आहे, म्हणजे जसं आज आपण प्रोग्राम जो केलेला स्मशान जोग, म्हणजे हा स्मशान म्हणजे आपली जी बॉडी जाळतात, म्हणजे सगळ्यात शेवटी जे माणूस मरतो आणि त्यानंतर शेवटची हड्डीची जळेपर्यंत हे लोक त्यांच्या समोर असतात. म्हणजे आपल्या घरातला नातेवाईक किंवा कोणताही व्यक्ती जवळचा असो, हा सुद्धा शेवटपर्यंत त्या बॉडी जवळ थांबत नाही. पण हे स्मशानजोगी डोम समाजातील व्यक्ती आधी होते, पण नंतर हे समाजसेवेसाठी आपण हे काम करतो. आपला शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्राने आपल्याला सांगितलंय की समाजाचा आपण देणं आहोत, म्हणून हे स्मशानजोगी आपली बॉडी जाळण्याचं जे स्मशानामध्ये काम करत असतात. आपल्या सावली फाउंडेशन तर्फे त्यांचं खूप खूप स्वागत, खूप खूप कौतुक. आज हा केवळ प्रोग्राम म्हणजे त्यांचा सन्मानच नव्हता, आता ही कृतज्ञता होती की एक आपण जेव्हा डॉक्टर जेव्हा आपल्याला कुठल्याही आजारातून वाचवतो, आपण त्यांना धन्यवाद थँक्यू बोलतो. तर हे सुद्धा आपल्या समाजाचे खरे हिरो शेवटी पडद्यावरती नसतात. थिएटरमध्ये पैसा खर्च करू आपण ज्या हिरोन बघतो ते खरे युद्ध नाहीत, खरे योद्धे तर हे आहेत. आज कोरोना काळ होता, 5 वर्षापूर्वी या कोरोना काळामध्ये आपल्या घरातले किंवा कोणताही व्यक्ती असो त्या बॉडी जवळ जायला अक्षरशः जिवंत माणसासमोर जायला येत नव्हता. पण आपले हे स्मशानजोगी किंवा स्मशानात कार्यरत असणारे त्या शेवटपर्यंत त्या बॉडीला पूर्ण हाताळायचे. बघा, ह्या स्मशानामध्ये काम करणारा कोणीही मेला नाही, पण जो घाबरत होता तो अक्षरशः मेला कोरोनामध्ये. तर माझं म्हणणं हेच आहे की मित्रांनो, एकमेकांबद्दल आपुलकी जाता, कारण कधी काय होईल सांगता येत नाही. हाच संदेश आपल्या महापुरुषांनी दिलाय आणि या संदेशाचं अनुकरण आमची सावली फाउंडेशन संस्था करते. आज आपल्याकडे बरेचसे स्मशानामध्ये काम करणारे वर्कर आलेले आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन, खूप खूप स्वागत आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, तुम्ही या समाजाच्या खरे योद्धे आहेत, तर दाखवून द्या लोकांना की आपण सुद्धा एक समाजसेवा करत आहोत. तर म्हणून जे कोणी आपल्या चांगल्या समाजात किंवा उच्च प्रतिष्ठित व्यक्ती असतील, शिकलेले व्यक्ती असतील, तर त्यांना मला सांगणं आहे, अशी माणसं जेव्हा आजूबाजूला असतील, कार्य असतील, तर त्यांच्यापासून दूर जाऊ नका. त्यांच्यावर सुद्धा प्रेम करा. प्रेमाची थाप ही ते सुद्धा प्रेमाने भुकळलेले असतील. ही शाबासकी थाप आपण सावली फाउंडेशन तर्फे त्यांना दिलेली आहे आणि असे बरेचसे प्रोग्राम हे सावली फाउंडेशन तर्फे होणार आहेत. सावली फाउंडेशनच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा घटकांकडे त्यांचं लक्ष जातं आणि प्रत्येक वेळी त्यांचा सन्मान केला जातो. महादेव पाटील, MBP माझा न्यूज, कल्याण पूर्व.